कर्जमाफीतील दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता 4,000 कोटी रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. जर आपण आजचं आपलं टायटलच बघितलं तर कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 4,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दुसऱ्या यादीतील जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी सुमारे 4,000 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. हे आपलं आजचं जर आपण बघितलं तर विशेष टायटल आहे. तर त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशी सर्वपूर्ण आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळत असते. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण बघितलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दुसऱ्या यादीतील आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी आता सरकारने 4,000 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता सुद्धा दिलेली आहे. ही रक्कम जर बघितलं आपण तर पुढील 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. म्हणजे सुमारे 4,000 कोटी रुपये त्याला मान्यता मिळून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2च दिवसात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील जर आपण बघितलं तर 6,20,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये जर शेतकऱ्यांची जर आपण संख्या बघितली तर ती आहे 6,20,000. त्यानंतर जर बघितलं आपण कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात 20,000 कोटी रुपयाची तरतुदी केलेली होती. आपण बघितलं की आता पावसाळी अधिवेशन झालं होतं, यामध्ये कर्जमाफीसाठी राज्य सरकारने सुमारे 20,000 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केलेली होती. त्यापैकी जर बघितलं आपण तर आतापर्यंत 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित सुद्धा करण्यात आलेले आहे. 20,000 पैकी फक्त 8,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. मागील आठवड्यात जर आपण बघितलं तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 6,20,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितलेले होते. त्यानंतर एका आठवड्याने ही रक्कम वितरित करण्यात सुद्धा आता मान्यता मिळालेली आहे. आतापर्यंत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,028 कोटी 70,16,206 रुपये वितरित करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांची संख्या जर बघितली आपण आतापर्यंतची तर 6,22,000 शेतकऱ्यांना 5,028 कोटी 70,16,206 रुपये एवढे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. म्हणजे 5,028 कोटी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जर बघितलं आपण 16,96,000 शेतकरी पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती ही पहिल्या टप्प्यासाठी. त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यापैकी 13,57,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण सुद्धा पूर्ण केले आहे. ते उर्वरित 3,39,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप सुद्धा झालेले नाही. याआधी जर आपण बघितलं तर मंजूर झालेल्या 7,000 कोटी रुपयापैकी शिल्लक आणि सध्या मंजूर झालेले 4,000 कोटी रुपये अशी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जर आपण बघितलं तर वितरित करण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केलेली आहे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी होते त्यांना आता जर आपण बघितलं तर 2 दिवसात 4,000 कोटी रुपयाची जी रक्कम वाट बघत होते शेतकरी की आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, तर ही रक्कम आता पुढील 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तुम्ही सुद्धा जर वाट बघत असाल आणि तुमचं नाव अद्याप आलेलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.